5/8/2024 रोजी सायंकाळी 7:05 वाजेच्या सुमारास स्वामी कृपा बंगलो मीरा पार्क अपार्टमेंटच्या समोर स्वामी समर्थ नगर जत्रा हॉटेल समोर नाशिक येथे दोन अनोळखी इसमांनी मोटरसायकलवर येऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेले होते। महिला फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाणेकडील गुन्हा दाखल आहे। नाशिक शहरामध्ये सतत होत असणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याच्या दृष्टीने संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त गुन्हे, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचं पथक तयार करून मार्गदर्शन केलं होतं। वर नमूद गुन्ह्यातील आरोपितांची माहिती काढत असताना प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की एका पांढऱ्या रंगाच्या ॲक्सिस मोपेड क्रमांक MH15 GS 5099 यावर बसून दोघांनी चेन स्नॅचिंग केली असून ते जाधव संकुल टाउनशिप समोर येणार असल्याची माहिती मिळाल्यानं ती माहिती पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिल्यानं त्यांचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, संदीप भान, शरद सोनवणे, माजिम खान पठाण, जगेश्वर बोरसे, समाधान पवार आशांचे पथक तयार करून आरोपितांना शोध घेण्याबाबत आदेशित केल्यानं सदर आरोपितांना जाधव संकुल टाउनशिप समोर एक पांढऱ्या रंगाची ॲक्सिस मोपेड क्रमांक MH15 GS 5099 हिचेवरील दोन इसम सोमनाथ हरिचंद्र त्रिभुवन, मलय अरसन मडसामी यांना पकडून त्यांच्या ताब्यातून 2,10,000 रुपये किमतीचे 17.200 ग्राम वजनाची सोन्याची लगड, 2 मोबाईल फोन व गुन्हे करतेवेळी वापर केलेली ॲक्सिस मोटरसायकल असा एकूण मुद्देमाल हस्तगत केला असून आडगाव पोलीस येथे गुन्हा दाखल उघडकीस आलाय। आरोपितांना पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आला असून पुढील तपास आडगाव पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांनी केलेली आहे। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद।